आवडती ऋतुजा खूप एनर्जेटिक असते. फारच तिला आवडतं आनंदी राहायला. ती ती असली आजूबाजूला की मी फार आनंदी असते. सगळेच आनंदी असतात. तिला मजा-मस्ती करायला आवडते. अ, खूप साऱ्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत. आवडती गोष्ट मी तेच ती म्हणते ना, की जर तुझी काहीतरी कुरकुर असेल ना, कदाचित ते आवडेल मला. कारण की ती तुझी कुरकुर आहे, की आज ही मला कुरकुर नाही केली आपल्या हिने. माणसाची असं आपण होतं ना. सहन करू शकतो अशा टाइप. ए बिचारीला एवढं तुम्ही आणि आम्ही तिला सांगितलंय आपण या वयात आहोत, आपण सगळ्यांवर प्रेम करायचं, सगळ्यांसोबत राहायचं, सगळ्यांचे चांगले गुण घ्यायचे. कोणी आवडतं न आवडतं ही सवयच नाही लावायची आत्तापासून. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व मध्ये स्वागत करते. मी आज आले तुमच्या आवडत्या सेटवरती घरोघरी मातीच्या चुलीमध्ये. आणि आता इथे मंगळागौरीचा खूप छान माहोल सुरू आहे. आपल्या सगळ्या अभिनेत्री खूप सुंदर नटल्यात. त्यातली सगळ्यांची आवडती जानकी नटते आणि इतकी सुंदर दिसते, काय सांगू तुम्हाला मी. कशी आहे जानकी? छान आनंदात. आज तुझे स्पेशली कॅमेरा दादा आलेत आपल्यासाठी, बिचारे. कसं वाटतं दादा? मस्त मेकअप करून तर अजून छान वाटायला लागलं. आणि हा आमचा मेकअप दादा खूप एक्सपेन्सिव्ह आहे. त्याला फार विनवण्या करून मानपान देऊन बोलवावं लागतं. तर फक्त कॅमेऱ्यात आज काहीच गरज नाही. कॅमेरा बघून आलं धावत. पण नाही. ही इज माय फेवरेट वन ऑफ द मेकअप आर्टिस्ट आणि खूप मस्त मेकअप करतो. त्याला माहितीये कुठल्या कलाकाराच्या चेहऱ्यावरच्या काय कुठे काही कमी जास्त आहेत, आपण काय बॅलन्स करू शकतो मेकअपने. ही त्याची स्पेशालिटी आहे. काय वाटतं तुला? बरोबर बोलला. कॉन्फिडन्स बघ. ओके, आजचा पूर्ण एलिमेंट्स मधला तुझा आवडता एलिमेंट कुठला? कारण मला खरंच छान वाटतं हे जे काही आहे मंगळसूत्र आणि हे खरं सुंदर आहे. येस, मला हे विशेष आवडलंय कारण मी हे ऍक्च्युली मार्केटमध्ये ह्याही आधी तुम्ही असं पाहिलं असेल, पण मी कधीच वेअर केलं नव्हतं. त्यामुळे आज मी पहिल्यांदा असं वेअर केलं तर मला ते छान दिसतंय असं वाटतं. छानच वाटते, दिसतंय ना, आहे छान ते. आणि तुझ्या फेसला ऍक्च्युली सूट होतंय ते बघायला गेलं तर. येस. पण आज मंगळागौरीचा एवढा छान माहोल आहे. तू आता टिकली लावतेस, ती जरा बघूया आपण कशी लावते. एडिट होईल ना? हो. थोडीशी ओके आहे ना की खाली लाव? ओके. येस, ओके. आज मंगळागौरीचा एवढा छान माहोल आहे. सगळ्या मंगळागौर जे म्हणजे नृत्य करतात किंवा गाणी गातात त्या सगळ्या आज आलेल्या आहेत बरोबर सेटवर. मी त्यांची प्रॅक्टिस पाहिली आहे मगासपासून. ऍक्च्युली मला सगळ्यांना भेटायचं आहे. मला फार कौतुक वाटतं बाबा ह्यांचं, कारण आतापर्यंत जेवढे शोज मध्ये आम्ही मंगळागौर वगैरे केलेत त्या बायका शूटची सवय खरं तर त्यांना नसते. शूटिंगसाठी कशी एखादी मोमेंट 4-5 वेळा करावी लागते वेगवेगळ्या अँगल्सने. त्या न दमता न थकता करतात. तर मला त्यांची एनर्जी फारच खूप कमाल वाटते. आज मी आली ना, त्या आल्यापासून प्रॅक्टिस करते. त्यांना असं मग मी आल्यापासून तरी बघते त्या ऍक्च्युअली नॉनस्टॉप प्रॅक्टिस करतात, डान्स करतात. त्यांना असं खूपच काय म्हणतात ते, आपण जरा कॅमेऱ्यामध्ये येऊया. खूपच छान प्रॅक्टिस करतात. आणि आता तुझी काही प्रॅक्टिस झाली आहे का त्यासाठी? खरंच काहीच नाही. आता ते जसं सांगतील त्याप्रमाणे मी करेन. अशी प्रॅक्टिस अशी काही झाली नाहीये. पण मंगळागौरीच्या जेव्हा शूट होतं मला खरंच ऐकायला आवडेल. ते तू जसे मगाशी म्हणालीस की रिटेक्स खूप होतात. सो तुला आता तू केलीस ना ह्या आधी मंगळागौर प्रेझेंट बरोबर ना? सो आता आपल्यासोबत आली आहे अवंतिका. झालीस तयार? यस. कशी दिसतेय ती? तू कॉम्प्लिमेंट डिश दे. खूप सुंदर. कशी आहेस? मी सुंदर. तुला अरे वाव, तू अगं बाई. मी लेट करते. ठीक आहे, पण मी आता बघितलं तुमच्या दोघींचं एक एलिमेंट सेम आहे आणि तो खरंच छान वाटतो. ट्विनिंग छान झालाय. तुझी फेवरेट आहे सोबत, तिची न फेवरेट असणारी तिकडे शूट करते. तिला पाहिलंस का तू? नाही ना, अजून पाहिलं नाहीये. आम्ही भेटलोच नाहीये, पण बघूया आता. शॉर ती सुंदरच दिसते. आम्ही सगळे आज छान नटून तयार झालो. म्हणजे आमच्यात सुंदर, म्हणजे वन ऑफ द सुंदर हिरोईन आहे. विलन आहे ती खरं. तुला माहितीये कमेंट्स मध्ये एक नेहमीचा प्रश्न असतो की ऐश्वर्या किती त्रास देणार लोकांना. बिचारी जानकी सतत रडत असते आणि जानकी किती अजून त्रास सहन करणार आहे तिचा. उलट तिने त्रास नाही दिला आणि मी सहन नाही केलं तर मालिका कशी पुढे जात राहील. पण एका पॉइंटला सहन करणार नाहीये, तिला उत्तर देईनच मी. बस आवी. ऍक्च्युली रोहननेच आम्हाला एवढं छान तयार केलं. झालं का? झालीये.
बाय द वे हा दोघी खूप काय म्हणतात ते पार्टनर्स आहेत. एक मेकअप रूममेट आहेत. त्या आहेत. तर मला जरासं आग लावायची नाहीये तुमच्यामध्ये, पण एक प्रश्न विचारायचा आहे. एक नाही 2 आहेत. तुमच्या दोघींपैकी म्हणजे तुमच्या दोघींची एकमेकांची आवडती आणि नावडती दोन्ही गोष्टी सांगायच्या. आवडती ऋतुजा खूप एनर्जेटिक असते. फारच तिला आवडतं आनंदी राहायला. ती असली आजूबाजूला की मी फार आनंदी असते. सगळेच आनंदी असतात. तिला मजा मस्ती करायला आवडते. खूप साऱ्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत. नावडती गोष्ट डिपेंड्स, कारण मला एखादी आवडत असेल तर ती कोणाला तरी न आवडती असू शकते. पण मी जसं आहे तिला तसं एक्सेप्ट केलंय. त्यामुळे डिप्लोमॅट न होता नावडती गोष्ट नाही, आणि एखादी मला आवडली नाही तर मी तिला सांगते. आत्ताच झालं थोड्या वेळापूर्वी की हे नको. तर त्यामुळे ती न आवडती गोष्ट नाही. एखादी मुवमेंट कदाचित त्यावेळी त्या क्षणी असं वाटत असतं की आपल्या मित्राने मैत्रिणीने ती करेक्ट करावी, तर ते मी करते, आणि तो माझा स्वभाव मुळात असल्यामुळे. मोठी बहीण. येस, आणि बट वी आर लाईक अक्षरशः we दॅट. are exactly like that. आणि आवडणारी गोष्ट म्हणते तर हीच गोष्ट की आम्ही एकमेकींना एक्सेप्ट करतो. मला ते खूप आवडतं Yes. एकमेकींबद्दल की जसं आहे तसं जसं accept आहे करायचं. तसं आहे. बहीण आपली आहे ना, भांडणं वगैरे तर काय आमचं तर चालूच असतं राधन. आणि नावडणारी खरं तर काहीच नाहीये. म्हणजे ती करते म्हणून कदाचित ती गोष्ट मला दुसऱ्यांमध्ये आवडायला लागेल, असं काइंड ऑफ आमचं आहे की आता आवडणाऱ्या तर सगळ्याच गोष्टी आम्ही दोघी एनर्जेटिक आहोत, दोघी मस्तीखोर आहोत. त्यामुळे आय थिंक सगळ्यात सेटवरती असे पॉवर पॅक असे दोघी गेलो की सुरू होते बडबड वगैरे. त्यामुळे सगळंच आवडते यार. ती जशी आहे तशी मला आवडते. खरं सांगते. अँड आय एम नॉट बिंग डिप्लोमॅटिक ॲट ऑल. I know. पण आवडती गोष्ट नावडती गोष्ट मी तेच ती म्हणते ना बोलली. की जर तुझी काहीतरी कुरकुर असेल ना, कदाचित ते आवडेल मला, कारण की ती तुझी कुरकुर आहे की आज ही मला कुरकुर नाही केली आपल्या हिने. माणसाची असं आपण होतं ना सहन करू शकतो अशा टाईप. तसं. हा. तिने तुला हा, एक्सेप्ट केलंय. तुला सांगू का, ऍक्सेप्ट केलं त्यातच सगळं येतं ग, आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट आहे की आपल्या मित्राने, आपल्या मैत्रिणीने आपल्या अवगुणांसकट आपल्याला एक्सेप्ट करावं. गुण असले तर सगळ्यांनाच आवडतात. आणि आणि जसं असतं, मला असं माझ्या घरचे नेहमी म्हणतात की एखाद्या शरीरातला दुखरा भाग आपण काढून नाही टाकत, आपण त्याच्यावर तो भाग बरा होईल याच्यासाठी प्रयत्न करतो. तर आपल्या आयुष्यातले मित्रमैत्रिणी, एखादा इन्सिडेंट वाईट वाटला म्हणून आपण कट ऑफ नाही करत, आपण ते होल्ड करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. तो आमच्या दोघींमध्ये तो एक्स फॅक्टर आहे, आणि मी तो प्रयत्न कायम करतो आणि ऑफकोर्स करत राहणार. आणि दोघी स्पष्टपणे जे आहे आहे ते ते बोलतो. बोलतो. जे आहे ते बोलतो. बिकॉज ऑफ एक्सेप्टन्स Because त्याने of फरक accept. पडतो. कारण की मला माहितीये मी काही बोलले तरी ही माझीच राहणार आहे आणि मी तिचीच राहणार आहे. हा, की म्हणजे जे वाटतंय ते जज बोललं नाही तरी. करणार. हेच मैत्रीतला एक महत्वाचा पॉइंट आहे की आपण जे हेच मैत्रीतला एक महत्वाचा पॉइंट आहे की जे आपण आहोत एक्सेप्ट केले आणि तोंडावर बोलणं गरजेचं असतंय. मी जर एक्सप्रेसच नाही केले, तुला हिच्याबद्दल काय वाटतंय, हिला तुझ्याबद्दल काय वाटतंय, किंवा कोणी कोणाबद्दल काय वाटतंय, आपल्यामधलं तर प्युअरनेस निघून जाणार. प्युअरनेस वरून आठवलं, प्युअर म्हणजे उगाच मला आठवलंय. खायचं असं खादाडबोके सगळेच असतात. तुमच्यामधला सर्वात मोठा खादाडबोका कोण आहे आणि काही खाऊ शकतो असं कोण आहे? रेषा. मी काहीही खाऊ शकते, आणि मी जेवणाच्या टेबलवर बसले ना, ही माझी आवडती भाजी, ही माझी आवडती भाजी, आणि नंतर मलाच प्रश्न पडतो की असं काय जे मला नाही आवडत. मी सगळं खाते. कारल्याची भाजी असू दे, म्हणजे खरं तर आमची सविताई आहे, ती छान छान काही ते बनवून आणत असते, आणि कोबीची भाजी आणली की कोणीच खात नाही, ती सगळी माझी असते. त्यामुळे सविताई अशी, मी तुझी आवडती भाजी आणली, आणि आपण असं नाही करत की बाकीच्यांना आवडत नाही तर न आणणं, मला आवडते म्हणून आणणं. सो हे मला फार आवडतं. इट फील्स येस येस येस. आणि तू मी पण आहे, पण हा आमचा खादाडबोका म्हणायला गेलं तर ह्याच्यासाठी. पण हे खाणार तर चवीने, असं छान पाहिजे खायला, चटपटीत. चटपटीत नाही, म्हणजे वरण भात पण ती छान खाऊ शकते, पण तो छान झाला पाहिजे तिच्या प्रपोर्शनने, आणि एवढंसं खाणं असतं आमच्या मॅडमचं. मला आवडलं तर खूप खाणं. वरण भातच मला वाटतं वरण जेवू भातच शकते, मला पण खूप. आईच्या हातचा तिच्या ती आईच्या हातचं भरपूर जेवू शकते, पण बाहेर मला नाही वाटत ती ओव्हर इटिंग करते. पण एक फूड कॉम्बिनेशन असतं ना की एकदम वियर्ड फूड कॉम्बिनेशन, काही म्हणजे श्रीखंड सोबत काहीतरी मिक्स केलं किंवा दुधासोबत काहीतरी मिक्स केलं, असं काहीतरी तुमचं स्वतःची रेसिपी आहे का की वियर्ड आहे पण ती तुझ्यासाठी छान आहे, लोकांसाठी वियर्ड असेल पण तू ती खाऊ शकतेस? रेषा खूप असणार आहेत, मी तुला घेऊन देते तुला. मी actually- कारण की रेषा खूप See, अशी मी कशाबरोबरही काहीही खाऊ शकते,
पण मला वियर्ड नाही म्हणणार, कारण प्रत्येकाच्या खाण्याच्या आवडी-निवडी आहेत. वियर्ड असं नको त्याला आपण बोलूया. पण ते मी नाही खाऊ शकत. सगळं वरण त्यातच, भात त्यातच, दही त्यातच, सगळ्या भाज्या त्यात करून. असं करून जे खाणं असतं ना, ते मी नाही खाऊ शकत. पण तुला तू माझं- खाल्लेलं असं वियर्ड काहीच नाही असं खाल्लंय. काहीच नाही खाल्लं. मी लास्ट टाइम कुठेतरी विचारलेलं कोणाला तरी वियर्ड फूड कॉम्बिनेशन काय असेल. काय? खिचडी आहे ना ती श्रीखंड मध्ये मिक्स करून खाते. अरे न. खूप काय खूप नाही. कॉम्बिनेशन्स आहेत मी अगं. असं नाही ती खाऊ शकत. तुमची छोटी आली. आता फूड वरून आहे. आता फूड वर आलोय. सो मला विचारायचंय आत्ताच म्हणायचं. सो खादाडबोके ही आहे, तू भरपूर खातेस का असं? हो. आणि तुझं फूड वियर्ड कॉम्बिनेशन किंवा फेवरेट फूड काय असेल? एकदम छान तुझा आवडता पदार्थ तू कधीही खाऊ शकते, दिवस रात्र कधीही. पाणीपुरी. सेट वरती आवडता व्यक्ती कोण आहे तुझा? ए बिचारीला एवढं तुम्ही सगळे. सगळे अरे आम्ही तिला सांगितलंय आपण या वयात आहोत, आपण सगळ्यांवर प्रेम करायचं, सगळ्यांसोबत राहायचं, सगळ्यांचे चांगले गुण घ्यायचे. कोणी आवडतं न आवडतं ही सवयच नाही लावायची आत्तापासून. ते नंतर मोठं झाल्यावर जे काय असेल ते, पण आता सगळेच आवडतात, हो की नाही? मोठी आई मोठ्या आईचं कर्तव्य पार पाडते. सगळे छान छान संस्कार दिलेले जातात. सुंदर वर्ड आहे खरंच. आता मला मगाशी म्हणाली हे थांब ना आरू बिचारीला येऊ दे, जर आपण एकत्र मस्त आई आणि मुलीचा सेगमेंट करूया. तो राहिला आपण नक्की ब्रेक नंतर करूया. यांना भूक लागली असेल, खूप असं छान छान नटलेत, पण पोटासाठी आधार पाहिजेच ना काहीतरी. आज जेवणात काय? आज वार काय? आज ट्युजडे आहे. मग आज काहीतरी व्हेज असेल, वरण भात तर असतोच. डबा काय आहे, डब्यामध्ये वरण भात पोळी भाजी आहे. त्यामुळे ते तर असतंच. आणि भाजी काय असेल, काय वाटतं? आपण तिघीच जणी भाजी. सांगूया. मी मसूरची भाजी. मला असं वाटतं Same. कुठली तरी उसळ आहे. उसळ आहे? उसळ आहे कुठली तरी. मसूर. आपण तिथे टिफिनच्या इथे या, या, आपण बघूया चालेल, की अंदाज yes, काय yes. आहे. गेस करूया.